हॅलो एव्हरीवन, मी आहे नंदकिशोर ठाकरे आणि मी घेऊन आलेलो आहे तुमचं आपलं स्वतःचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. या चॅनलच्या माध्यमातून आपण 11वी-12वीचे लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली होती. फिजिक्सचे लेक्चर सुरू आहेत, तसेच केमिस्ट्रीचे लेक्चर सुरू आहेत, पण लवकरच मॅथ्स आणि बायोचे सुद्धा लेक्चर्स घेऊन आपण इथे काय उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी आता आज आपण सुरू करणार आहे केमिस्ट्रीचा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचा पार्ट 2. तर आपण पहिल्या पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं थोडंफार आपण ते रिवाइज करूया आणि नंतर आपण पुढे चालण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिले आपण पाहायला होतोय की काय आहे केमिस्ट्री. काय आहे तर केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, की त्याचं कंपोजिशन कसं आहे, त्याचं स्ट्रक्चरल फॉर्मेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला कोण देताना पाहायला मिळतं तर काय आहे केमिस्ट्री आपल्याला त्याचा अभ्यास करताना पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण केमिस्ट्री म्हणतो त्यावेळेस आपल्याला सर्वात पहिले आपल्याला आठवतं तर ते काय आठवतं आपल्याला मॅटर. तर काय आठवतं सर्वात पहिले आपल्याला मॅटर. आपण ज्यावेळेस मॅटर म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला डेफिनेशन त्याची आठवायला पाहिजे. एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज इट्स ओन मास, त्याला काय म्हणणार आहे आपण मॅटर. आपण त्याला काय आहे म्हणणार आहे. मॅटर आपण पाहिलं होतं की दोन पार्ट्स मध्ये आपल्याला काय आहे क्लासिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक फिजिकल क्लासिफिकेशन नुसार आणि एक आपल्याला पाहायला मिळालं इथे केमिकल क्लासिफिकेशन नुसार. काय आहे फिजिकल क्लासिफिकेशन नुसार आणि काय आहे केमिकल क्लासिफिकेशन नुसार आपल्याला काय आहे बघायला मिळाले. त्यानंतर आपण त्यामध्ये काय पाहिलं आहे फिजिकल क्लासिफिकेशन नुसार सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळालं ते सॉलिड, लिक्विड, त्यानंतर गॅशियस स्टेट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं ते डिफरन्शिएट होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर केमिकल क्लासिफिकेशन नुसारही आपल्याला काय पाहायला मिळाले दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होताना पाहायला मिळाले. एक पाहायला मिळाला आपल्याला प्युअर सबस्टन्सेस, एक पाहायला मिळाला आपल्याला प्युअर सबस्टन्सेस. त्याच प्रकारे सेकंड पार्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस आपण कशाला म्हटलं तर ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचा काय आहे मॅटर तो फक्त त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये म्हणजेच काय एकाच टाइपच्या काय आहेत ऍटम पासून बनलेला असेल त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस सुद्धा आपल्याला काय दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होताना पाहायला मिळाले. सर्वात पहिले कंपाऊंड्स अँड एलिमेंट्स मध्ये, त्याच प्रकारे आपल्याला मिक्सचर पाहायला मिळाले होमो आणि काय आहे हेट्रोजिनियस. काय पाहायला मिळाले होमोजिनियस आणि हेट्रोजिनियसच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालं. या सगळ्या गोष्टी आपण पार्ट 1 मध्ये बघितलेल्या होत्या. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे यामध्ये की या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या तर असतील बट त्याचं काय करायचंय मेजरमेंट ऑफ मॅटर कशा पद्धतीने आपण करू शकतो. आता मेजरमेंट म्हटलं म्हणजे काय पाहता येईल आपल्याला मापणे. म्हणजेच काय कुठली गोष्ट आपल्याला काय करायची आहे मोजायची असेल म्हणजेच काय करतो आपण मोजणे म्हणजे काय करतो ज्या वेळेस आपण कुठल्या आपल्याकडे दोन वस्तू असतील त्या दोन वस्तूंना आपण ज्यावेळेस एका पद्धतीने त्याला काय कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण मेजरमेंट. तर काय आपण मेजरमेंट कशाला म्हणणार आहे मेजरमेंट इज द process in which any two physical quantities can be compared. तर काय कुठल्याही प्रकारच्या दोन टाइपच्या मॅटरला आपण काय करणार आहे कम्पेअर करू शकतो. कशाच्या मदतीने मेजरमेंटच्या मदतीने आपण त्याला काय आहे कम्पेअर करू शकतो. काय करू शकतो आपण त्याला कम्पेअर करू शकतो. कम्पेअर करणार आहे आपण कुठलीही गोष्ट तर आपल्याला त्यासाठी काय लागणार आहे काही गोष्टींचा आपल्याला उपयोग करावा लागेल. सर्वात पहिले
सपोज आता मी जर आता कुठे भाजीपाल्याच्या गाड्यावर गेलो, भाजीपाल्याच्या गाडीवर गेलो, भाजीपाला मला घ्यायचं आहे, मी त्यांना काय म्हणणार आहे, ओ काका मला नाही आहे का पोटॅटो घ्यायचे आहे. काय म्हणणार आहे, ओ काका मला ना पोटॅटो घ्यायचे. मग काय म्हणणार आहे, काका मला पोटॅटो द्या. काय म्हणणार आहे, मला पोटॅटो द्या. मग तू देऊ शकणार आहे का, नाही. बिकॉज पोटॅटो द्या म्हणजे काय, पूर्णच्या पूर्ण गाडा देऊन देणार तुम्हाला, तर गाडा देऊ शकणार नाहीये. कारण की काय, त्याने पण कशा तरी पद्धतीने घ्यायला यायलाय. तर तुम्हाला काय सांगावं लागेल त्याला, की काका मला ना 1 kg पोटॅटो द्या. ज्या वेळेस अशा पद्धतीने आपण कुठली गोष्ट पाहणार आहे, त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे आपण, कम्प्लिटली आपण त्याचं मेजरमेंट नुसार आपण बोलत आहे. आता इथे ज्यावेळेस आपण 1 kg पाहत आहे, इथे ज्यावेळेस आपण काय पाहत आहे, 1 kg पाहत आहे, त्यावेळेस आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे, इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, एक काय पाहायला मिळत आहे, आपल्याला न्यूमरिकल व्हॅल्यू पाहायला मिळत आहे. ही काय आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, युनिट आपल्याला पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, युनिट आपल्याला काय आहे पाहायला मिळत आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या मॅटरला आपल्याला जर मोजायचं असेल, त्याचं मेजरमेंट घ्यायचं असेल, तर आपल्याला 2 गोष्टीची गरज पडणार आहे. एक न्यूमरिकल व्हॅल्यू प्लस युनिट. आता आपल्याला पाहायचं आहे की युनिट आपण कशाला म्हणतो आणि युनिट आपण कुठल्या क्वांटिटीज बद्दल पाहत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचं झालं की कुठल्याही प्रकारची युनिट कशाला म्हणणार आहे आपण, युनिट इज द रेफरन्स व्हॅल्यू टू मेजर any physical quantity. काय होईल मग, युनिट म्हणजे काय, युनिट इज द रेफरन्स व्हॅल्यू विच यूज टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी. ज्यावेळेस आपण कुठल्याही पद्धतीचं काय करणार आहे, मेजरमेंट करणार आहे, त्यावेळेस आपल्याला कशाची गरज पडणार आहे, युनिटची का बरं गरज पडणार आहे. आता अगोदरच्या काळामध्ये आपल्याला काय आहे, मेजरमेंटचे कुठले साधन नव्हते. त्यावेळेस आपण काय करायचो, एक भांड घेतलं, त्याला देऊन द्यायचो, त्या भांड्यात काहीतरी भरून धान्य, आणि त्याच्याकडून काय धान्य घेऊन घ्यायचो. त्यावेळेस आपण इक्वली त्यांना देऊ शकत होतो आणि स्वतः घेऊ शकत होतो का, नाही. का बरं घेऊ आणि देऊ शकत नव्हतो, कारण की आपल्याला त्यावेळेस तेवढ्या व्हॅल्यूज त्याच्या माहिती नव्हत्या, कुठल्या पद्धतीने मेजरमेंट करायचे या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. तर या सगळ्या गोष्टी अंदाजित आपल्याला पाहायला मिळायचं. बट अंदाजित पाहत असतानाही काहीतरी आपण रेफरन्स व्हॅल्यू घ्यायचो, जसं ज्या प्रकारे आपण पाहायचो पहिले अदली किंवा पायली पाहायचो, तर त्यावेळेस किंवा एखादा गंज घ्यायचे, त्याच पद्धतीने आपल्याला काय पाहायला मिळत होतं, देत होते आणि घेत होते. म्हणजेच काय, तो जो आपल्याला काय गंज किंवा अदली किंवा पायली आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ काय आहेत आपल्याला मॅटर पाहायला मिळणार आहे, तो काय असेल त्याचा रेफरन्स. त्याच प्रकारे आजच्या काळामध्ये आपल्याला ज्या वेळेस कुठल्याही पद्धतीचे मेजरमेंट करायचे असेल, त्यावेळेस आपल्याला युनिट आपण काय करू, त्याची बेस व्हॅल्यू आपण त्याची काय घेत असतो. काय म्हणत आहे मी, तर काय आहे, युनिट इज द रेफरन्स व्हॅल्यू टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटीज. काय आहे, द रेफरन्स युनिट इज द रेफरन्स व्हॅल्यू टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटीज. आपल्याला काय इथे काय आहे पाहायला मिळते, कशासाठी, याला फिजिकल क्वांटिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर झालं असेल की मेजरमेंट कशासाठी करतो आपण, कुठल्याही गोष्टीला कम्पेअर करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, मेजरमेंटचा आपण उपयोग काय आहे करत असतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. सो बेसिकली व्हॉट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. सो आता मी इथे राहत आहे, महाराष्ट्रामध्ये राहत असताना सपोज इथे मोजत असताना आपण काय करत आहे, एखादी गोष्ट आपण मोजत आहे, काहीतरी लेंथनी मोजत आहे. लेंथ मोजत असताना इथे आपण मीटरनी मोजत आहे. आता दुसऱ्या देशात गेल्यानंतर मी गेलो, तेवढीच वस्तू घेऊन गेलो, तर तिथे गेल्यानंतर त्यालाही मोजताना आपण काय आहे, एक योग्य व्हॅल्यू आपण सांगू शकलो पाहिजे. त्यासाठी काही तज्ञ लोक बसले आणि त्यांनी काय केलं,
काहीतरी स्टँडर्ड ऑफ युनिट्स काय आहे तयार केले. स्टँडर्ड ऑफ युनिट म्हणजे काय, जसं आता आपण ज्यावेळेस बाहेरच्या देशांमध्ये वगैरे जातो, आता आपली महाराष्ट्राची लँग्वेज काय आहे, मराठी. आता मराठी लँग्वेज आहे आणि आपण देशाच्या बाहेर गेलो तर आपल्याला मराठीमध्ये जर आपण तिथे बोलणार आहे तर तिथे त्यांना मराठी समजू शकणार आहे का, नाही. तर तिथे जाऊन आपल्याला काय करावं लागेल, एकतर मीडियल लँग्वेज म्हणजे इंग्लिशमध्ये बोलावं लागेल, नाहीतर आपल्याला काय त्यांचा आपल्याला समजणार नाही आणि आपलं त्यांनाही समजणार नाही. त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल युनिट संबंधितही आपल्याला त्याच प्रकारे पाहायला मिळतं. त्या केसमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की जर सपोज आपण इथे कुठली गोष्ट मोजत आहे आणि तीच आपण बाहेर जर वस्तू कुठे घेऊन गेलो तर ती सुद्धा आपण स्टँडर्डली युनिफॉर्मली मोजू शकलो पाहिजे आणि त्याचं काय आहे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करू शकलो पाहिजे. याकरिता काय आहे इंटरनॅशनल ऑफ सिस्टीम ऑफ युनिट आपल्याला बघायला मिळतात. हे असे काही युनिट आहे जे युनिव्हर्सली पूर्ण वर्ल्ड वाईड एक्सेप्टेड युनिट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण बघूयात त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत. तर सर्वात पहिले आपल्याला पाहायचं आहे लेंथ. तर सर्वात पहिले आपण काय पाहतोय लेंथ. आता ज्यावेळेस आपण लेंथ पाहतो, लेंथ पाहिल्याबरोबर आपण लेंथ कशामध्ये मोजतो, ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीची आपण काय करतो लांबी मोजत असतो. सपोज हे काय आहे डिजिटल पॅनल आहे, हे काय आहे डिजिटल पॅनल आहे, किंवा आपण काय करूया हा बॉक्स आहे, हा बॉक्स आहे आणि आपल्याला या बॉक्सला काय आहे मोजायचं आहे. सपोज आपल्याला या बॉक्सला काय करायचं आहे मोजायचं आहे. आता या बॉक्सला मोजायचं असेल, या बॉक्सला मोजायचं असेल तर आपण कशामध्ये मोजणार आहे, ते लेंथ मध्ये मोजणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता इथे मला पाहायला मिळतं हा काय बॉक्स आहे 7 सेंटीमीटरचा आपल्याला बॉक्स पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतं 7 सेंटीमीटर. म्हणजेच ज्यावेळेस मी लेंथ मोजतो, लांबी मोजत आहे, डिस्टन्स मोजत आहे, त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल लेंथ आपण पाहत असतो. काय म्हणत आहे मी, ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीचं डिस्टन्स मोजायचं असेल, लांबी मोजायची असेल तर आपण त्यासाठी उपयोग कशाचा करतो, लेंथचा उपयोग आपण करत असतो. ज्यावेळेस आपण लेंथचा आपण सिम्बॉल पाहतो आपण लेंथचं, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं त्याचा सिम्बॉल एल आपल्याला काय आहे सिम्बॉल त्याचं काय आहे बघायला मिळते. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण मास पाहतो, मास म्हणजे काय आहे, जसा मी आता इथे उभा आहे, माझा काहीतरी मास असेल म्हणजेच काय माझं काहीतरी वजन असेल. ज्यावेळेस आपण कुठल्याही क्वांटिटीचं काय आहे वजन मोजतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, कशामध्ये मोजत असतो आपण, ते मास मध्ये आपण मोजत असतो. आणि मासला आपण कशाने डिनोट करतो तर काय आहे स्मॉल एम ने आपण डिनोट करतो. त्याच प्रकारे टाइम, वेळ. आता मला वेळ मोजायची असेल तर काहीतरी आपल्याला काय लागणार आहे, युनिट लागणार आहे, सिम्बॉल लागणार आहे. त्यावेळेस आपण काय आहे, ज्या वेळेस आपण काय आहे टाइम मोजतो तर टाइमला आपण कशाने डिनोट करतो, स्मॉल टी ने आपण त्याला काय आहे डिनोट करतो. त्याच प्रकारे आपण करंट, ज्या प्रकारे आता इथे लाईट लागलेले आहे किंवा हा डिजिटल पॅनल चालू आहे तर आपल्याला काय पाहायला मिळेल, करंट नुसार तो काय फ्लो होताना पाहायला मिळेल. त्यावेळेस तो करंट आपण कशामध्ये मोजत असतो, आपण करंट आपण मोजत असतो. तर करंटचा आपल्याला सिम्बॉल काय पाहायला मिळेल, इथे आय पाहायला मिळतं, कॅपिटल आय पाहायला मिळतं. त्याच प्रकारे टेम्परेचर, ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं हीटचं मेजरमेंट आपण करतो त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल, इथे कॅपिटल टी आपल्याला पाहायला मिळेल. टाइम इज स्मॉल टी, टेम्परेचर इज कॅपिटल टी. काय म्हणत आहे मी, टाइम इज स्मॉल टी, टेम्परेचर इज कॅपिटल टी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते इथे अमाऊंट ऑफ मॅटर. सो बेसिकली ज्यावेळेस आपण अमाऊंट ऑफ मॅटर म्हणतो, ज्यावेळेस आपण अमाऊंट ऑफ मॅटर म्हणतो तर ते आपण मोजत असताना आपण कशामध्ये मोजतो, आपण मोल मध्ये आपण त्याला काय आहे मोजत असतो. आणि ते आपण डिनोट कशाने करतो, स्मॉल एन नी ते आपण डिनोट करत असतो. कशाने डिनोट करतो आपण त्याला, स्मॉल एन नी. आणि इथे पाहायला मिळते लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण प्रकाश पाहतो आपल्याला त्याची इंटेन्सिटी पाहतो, जे प्रफुल्लितनेस दिसते ते काय आपण कशामध्ये मोजत असतो, आपण आय व्ही मध्ये आपण त्याला काय आहे मोजत असतो. सो हे काय आपल्याला काय, हे लेंथ ज्यावेळेस आपण मोजतो तर आपण कशाला पाहतो, स्मॉल एल नी डिनोट करतो, मास स्मॉल एम नी डिनोट करतो, टाइम स्मॉल टी नी डिनोट करतो, करंट आय नी डिनोट करतो, त्याच प्रकारे टेम्परेचर टी नी डिनोट करतो कॅपिटल, आणि अमाऊंट ऑफ मॅटर डिनोटेड बाय एन, आणि काय त्याला म्हणतो आपण लुमिनस. त्याच प्रकारे लेंथ ज्यावेळेस आपण एसआय युनिट मध्ये
लेंथ आपण ज्या वेळेस एसआय युनिट मध्ये आपण त्याला काय आहे डिपिक्ट करतो त्यावेळेस ते आपल्याला कशात पाहायला मिळते, मीटरच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळते. आपण त्याला मोजायच्या कशात मोजतो, आपण एसआय युनिट नुसार मीटरच्या फॉर्म मध्ये आपण त्याला यूज करत असतो. त्याच प्रकारे आपल्याला मास पाहायला मिळते. मास आपण एसआय युनिट मध्ये कुठल्या युनिट नुसार आपण मोजतो, त्याला किलोग्रामच्या नुसार म्हणतो. काय म्हणतो आपण, किलोग्राम नुसार आपण त्याला काय आहे मोजत असतो, मेजरमेंट करत असतो. त्याच प्रकारे टाइम कशाच्या नुसार, सेकंड मध्ये मोजतो आपण. त्याच प्रकारे करंट कशात मोजतो आपण, एम्पियर मध्ये मोजतो आपण. त्याच प्रकारे टेम्परेचर कशामध्ये मोजतो आपण, एसआय युनिट मध्ये केल्विन मध्ये मोजतो. या सगळ्या गोष्टीची गरज आपल्याला पुढे पडणार आहे, त्यामुळे या गोष्टीचं खूप महत्व आहे. ज्यावेळेस आपण युनिट कन्व्हर्जन्स करतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टीची गरज चांगलीच पडणार आहे. काय म्हणत आहे, आपण ज्यावेळेस युनिट कन्व्हर्जन करतो यावेळेस सगळ्या गोष्टीची गरज पडणार आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घेणं चालू आहेत. त्यामुळे आपल्याला पॅरामीटर टेम्परेचर कशात मोजणार आहे आपण, केल्विन. अमाऊंट ऑफ मॅटर डिनोटेड बाय एन, आणि कशात मोजणार आहे, मोल. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी कशात मोजणार आहे आपण, कॅन्डेला. कशात म्हणणार आहे, कॅन्डेला. कॅन्डलला लावला ए म्हणजे झाला कॅन्डेला. त्याच प्रकारे इथे पाहायला मिळेल आपल्याला, ज्या वेळेस आपण मीटर पाहतो तर मीटरचा सिम्बॉल आपल्याला एसआय युनिट मध्ये पाहायला मिळते, एम. त्यानंतर आपण ज्यावेळेस किलोग्राम पाहतो तर किलोग्राम आपल्याला पाहायला मिळते, के जी. त्याच प्रकारे सेकंड म्हणतो आपण तर सेकंड आपल्याला पाहायला मिळते, एस. त्या प्रकारे आपण एम्पियर, एम्पियर कशाने डिनोट केल्या जाईल, कॅपिटल ए नी डिनोट केल्या जाईल. त्याच प्रकारे आपल्याला केल्विन के नी डिनोट केल्या जाईल. आणि त्याच प्रकारे मोल आपण कशाने डिनोट करतो तर काय आहे, मोलच्या फॉर्म मध्ये आपण त्याला डिनोट करतो. आणि कॅन्डेला आपण कशाने डिनोट करतो तर सी डी नी आपण त्याला काय डिनोट करत असतो. सो बेसिकली दीज आर दी 7 फंडामेंटल क्वांटिटीज. These are the 7 fundamental quantities which is used by the International System of Units. These are the 7 fundamental quantities which is used by the International System of Units to काय आहे जे युनिव्हर्सली आपल्याला एक्सेप्टेड आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे यामध्ये, त्यानंतर नेक्स्ट आपण इथे काय पाहताय, डिराइव्ड युनिट. अगोदर काय पाहिले आपण, या सगळ्या गोष्टी आपण काय पाहिलेल्या आहे, या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. काय आहेत या फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आहे. आणि फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला किती पाहायला मिळत आहे इथे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला इथे काय आहे पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला काय आहे इथे पाहायला मिळत आहेत. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज पाहायला मिळत आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 आपल्याला काय फंडामेंटल क्वांटिटीज पाहायला मिळत आहे. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे इथे डिराइव्ड युनिट्स आपल्याला पाहायचं. ते कोणते होते, फंडामेंटल युनिट्स होते. इथे पाहायचं आपल्याला डिराइव्ड युनिट. आता डिराइव्ड युनिट आपण कशाला म्हणणार आहे, आता डिराइव्ड म्हटलं म्हणजेच आपल्याला डोक्यात एक गोष्ट यायला पाहिजे, डिराइव्ड म्हणजे काय, कशातरी पासून बनलेली असेल. आपण कुठली गोष्ट डिराइव्ह करतो म्हणजेच काहीतरी एक गोष्ट आपल्याला माहिती असेल त्यानुसार आपण दुसरी गोष्ट काय करणार आहे, डिराइव्ह करणार आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे डिराइव्ड युनिट म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, ज्या वेळेस आपण काय कुठल्याही प्रकारच्या दोन फंडामेंटल क्वांटिटीज घेतो आणि त्यापासून काय आहे एक नवीन युनिट तयार करतो, त्याला काय म्हणणार आहे आपण, डिराइव्ड युनिट. when unit is derived from two fundamental or physical units such units called as derived unit.
डिराइव्ड युनिट. काय आहे डिराइव्ड युनिट? व्हेन युनिट इज डिराइव्ड फ्रॉम द टू फंडामेंटल युनिट्स, such units are called as derived unit. तर या गोष्टी आपण काय आहे यामध्ये काय आहे बघितलेल्या आहेत. सो आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये येतं एक्झाम्पल. आता याचं पाहूया. एक्झाम्पल पाहायचं असेल तर आपण सरळ सरळ एक एक्झाम्पल घेऊ शकतो. कशाचं? व्हेलॉसिटी. काय पाहू शकतो आपण? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आपण ज्यावेळेस पाहतो तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय पाहायला मिळतो आपल्याला इथे? व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला काय पाहायला मिळतो आपल्याला इथे? डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे? द डिस्टन्स कवर्ड पर युनिट टाइम, त्याला काय म्हणतो आपण? व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणत असतो. डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये मोजतो आपण. त्याच प्रकारे आपला टाइम कशामध्ये मोजतो आपण? तर काय आहे? सेकंड मध्ये. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळणार आहे आपल्याला? मीटर पर सेकंड आपल्याला काय पाहायला मिळेल इथे? डिराइव्ड युनिट पाहायला मिळेल. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे? आपण काय घेतलं? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला पाहिला डिस्टन्स अपॉन टाइम. त्यानंतर आपण इथे पाहत आहे काय पाहत आहे आपण? डिस्टन्स युनिट काय आहे? एम. टाइमचं युनिट काय आहे? एस. आणि त्यापासून आपण काय बनवलं इथे? मीटर पर सेकंड. काही इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण हे एक्झाम्पल्स हे फॉर्म्युलेस पण पाहूया आणि त्यासोबत त्याचे काय आहेत डिराइव्ड युनिट सुद्धा आपण काढूया. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कामात येणार आहे आणि फिजिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला कामात पडणार आहेत. तर काही आपण फॉर्म्युले इथे पाहूया. जसं आता सपोज इथे काय दिसत आहे आपल्याला? एरिया पाहायला मिळत आहे. एरियाचं आपल्याला पाहायला मिळते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ए. त्याच प्रकारे आपल्याला एरिया म्हणजेच काय पाहायला मिळते इथे? लेंथ इंटू ब्रेथ. ज्या वेळेस आपण इथे लेंथ पाहत आहे, इथे ब्रेथ पाहत आहे, आपल्याला माहिती आहे की लेंथ आपण कशामध्ये मोजत असतो? आपण मीटर मध्ये मोजतो आपण. त्याच प्रकारे आपण ब्रेथ कशामध्ये मोजतो? आपण दोन्ही काय पाहायला मिळतं आपल्याला? डिस्टन्स पाहायला मिळत आहे. आपण काय पाहत आहे? लेंथ पण मोजत आहे तरी डिस्टन्स आहे आणि ब्रेथ मोजत आहे ते पण डिस्टन्स आहे. म्हणजे आपण इथे काय करणार आहे? एम इंटू एम. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळणार आहे? इथे एम स्क्वेअर. काय पाहायला मिळेल आपल्याला? एम स्क्वेअर. सो बेसिकली दिस इज द, ही काय असणार आहे आपली? फंडामेंटल क्वांटिटी असणार आहे. काय असणार आहे? फंडामेंटल क्वांटिटी आपली ही असणार, सॉरी फंडामेंटल युनिट पासून आपण बनवलेलं काय असणार आहे? डिराइव्ड युनिट असणार आहे. नेक्स्ट आपण इथे पाहत आहे व्हॉल्यूम. ज्यावेळेस आपण व्हॉल्यूम पाहतो, ज्यावेळेस आपण काय पाहत आहे इथे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. काय पाहायला मिळते आपल्याला? व्हॉल्यूम म्हणजेच काय राहील? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. ज्यावेळेस आपण पाहतो लेंथ, लेंथ आपण कशात मोजतो? आपण एम. त्यानंतर काय? ब्रेथ आपण कशात मोजतो? आपण एम. त्याच प्रकारे एच आपण कशात मोजतो? आपण एम. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? आपल्याला एम क्यूब पाहायला मिळेल. सो बेसिकली व्हॉल्यूम ची व्हॅल्यू आपण डिराइव्ह केली आहे कशापासून? लेंथ, ब्रेथ आणि काय आहे? हाईट पासून. त्याच प्रकारे स्पीड. स्पीडचं उदाहरण आपण आताच पाहिलं. काय आहे? स्पीड. स्पीड म्हणजेच काय राहील? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती राहील? मीटर. त्याच प्रकारे आपल्याला काय पाहायला मिळेल इथे? टाइम काय पाहायला मिळेल? सेकंड मध्ये आपण त्याचं युनिट पाहिलेलं आहे. नेक्स्ट परत आपल्याला पाहायचं आहे इथे डेन्सिटी. काय पाहायचं आपल्याला? डेन्सिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स आणि प्रेशर. तर एक सॉल्व्ह करून पहा तुम्ही स्वतः. फॉर्म्युला माहिती आहे डेन्सिटीचा? काय येईल? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम आपल्याला इथे काय आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मास कशामध्ये मोजतो आपण? केजी.
त्याच प्रकारे व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण, मीटर क्यूब. कुठून आणलं आपण, तर आपल्याला काय पाहायला मिळतं इथे, मीटर क्यूब इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळेल, डेन्सिटीचं युनिट काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, केजी पर मीटर क्यूब, केजी अपॉन मीटर क्यूब. त्याच प्रकारे आपल्याला पाहायचं आहे इथे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, वेलोसिटी अपॉन वेलोसिटी अपॉन टाइम टेकन. वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इथे काय येईल, मीटर पर सेकंड. त्यानंतर आपण याला काय करणार आहे, मल्टिप्लाइड बाय मध्ये लिहू. इथे काय येईल, 1/सेकंड आपल्याला पाहायला मिळेल. हे सुद्धा आपण व्यवस्थित लिहूया, मीटर पर सेकंड. आणि याला काय केलं आपण, 1/s मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सोपंच आहे. काय पाहायला मिळतं इथे आपल्याला, मीटर पर सेकंड स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळेल. कशाचं युनिट, ऍक्सेलरेशनचं युनिट. त्याच प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळतं फोर्स. फोर्स इज डिनोटेड बाय एफ. त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळते इथे, मास इनटू ऍक्सेलरेशन. मासचं काय आहे युनिट, केजी. ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे इथे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिसत आहे, दिसत आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर फोर्सचं आपल्याला युनिट पाहायला मिळेल. त्यालाच आपण काय म्हणतो, आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर सुद्धा आपण पुढे पाहतो, आपण त्याला ते नंतर पाहूया. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे प्रेशर. तर प्रेशर तुम्हाला सोडवायचं आहे, त्याचा फॉर्म्युला काय राहील, प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय राहील, प्रेशरचा फॉर्म्युला काय राहील, फोर्स काय राहील, फोर्स अपॉन एरिया आपल्याला पाहायला मिळेल. काय पाहायला मिळेल आपल्याला, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, केजी एम अपॉन सेकंड स्क्वेअर. त्यानंतर काय दिसत आहे आपल्याला इथे, त्यानंतर आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे, एरिया. एरिया काय असणार आहे, 1/मीटर स्क्वेअर. काय पाहायला मिळेल, 1/मीटर स्क्वेअर. हा एम काय झाला, कॅन्सल. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. काय पाहायला मिळणार आहे आपल्याला, केजी मीटर स्क्वेअर आपल्याला काय आहे इथे पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, काही युनिट्स आपण डिराईव्ह करून पाहिलेले आहेत. काही आपल्याला फॉर्म्युले पण लक्षात आलेले असतील. त्यासोबत आपण काय पाहिले, त्याचे काय आहे डिराइव्ड युनिट्स, कशा पद्धतीने आपण त्याचे काय डिराइव्ह करू शकतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे यामध्ये सायंटिफिक नोटेशन. सो बेसिकली व्हॉट इज सायंटिफिक नोटेशन, इथे डेफिनेशन दिलेली आहे. सायंटिफिक नोटेशन इज यूज्ड टू एक्सप्रेस नंबर्स विथ इज. काय म्हणत आहे, सायंटिफिक नोटेशन इज यूज्ड टू एक्सप्रेस नंबर्स विथ इज. आपल्याला काही आपल्याला काय पाहायला मिळतात, सपोज फॉर एक्झाम्पल इथे सपोज मी लिहिलाय 0.001 2 3 4 5 6 या टाइपचा काहीतरी नंबर दिलेला आहे. आता याला मोजण्यासाठी, इझिली मोजण्यासाठी, आता एवढा मोठा नंबर आपण मोजू शकत नाही, तर या टाइपच्या काय आहेत नंबरला, न्यूमरिकल्सला आपल्याला काय पाहायला मिळेल, सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्म मध्ये लिहून आपण इझिली त्याला वाचू शकणार आहे आणि लक्षात सुद्धा ठेवू शकणार आहे. तर काय आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण ते पुढे पाहूया. एनी नंबर कॅन बी एक्सप्रेस्ड ऍज y इंटू झेड 10⁻⁻z. काय आहे झेड, काय सांगितलंय आपण, एक्सपोनेंट दॅट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे हे जेवढे काही आपल्याला झिरोज पाहायला मिळत आहे यामध्ये, हे झिरोज आपण कशाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, 10⁻⁻z च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो.
आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहे हा काय असतील y म्हणून आपण त्याला काय डिनोट करू शकतो. y इज एनी नंबर बिटवीन 1 and 10 कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज डेसिमल प्लेसेस ऑल्सो. फॉर एक्झाम्पल इथे काय दिसत आहे 0.0000 अँड समथिंग आपल्याला पाहायला मिळतं. सपोज याला आपल्याला काय आहे सायंटिफिक नोटेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो याला 1 पॉइंट काय दिसत आहे आपल्याला इथे 1 2 3 4 5 6 आपण काय केलं इथे 1.2 म्हणजे याला काय करू शकतो आपण 10 म्हणजे काय झालं इथे 12 आलेलं आहे. म्हणजेच आपण किती नंबर आपल्याला तिकडे सरकवलेला आहे 1 2 3 4 म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल आपल्याला 10 to the power minus 4 1.2 into 10 to the power minus 4. आता परत आपण चेक करून बघू की आपलं बरोबर लिहिलेलं आहे का आपण 1.3456 इंटू काय येईल 10 to the power minus 4 आपल्याला पाहायला मिळेल. सपोज आता 1.2 आहे आपण परत काय केलं तर 1.2 एक आतला यातला जर आपण काय केलं इकडे शिफ्ट केला 10 to the power minus 3 10 to the power minus 2 10 to the power minus 1 आणि काय इथे 10 आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आपण किती नंबर्स आपण पुढे सरकवले ते 1 2 3 4 आणि इथे काय केलं आपण -4 आपण तिथे लिहिलेला आहे. -4 का बरं लिहिलेलं आहे कारण की तिथे काय 0.00 आहे. जर तेच जर आपल्याला इथे पाहायला मिळालं असतं 1 2 3 4 5 6 0 0 0 0 तर आपण काय केलं असतं तिथे 10 to the power पॉझिटिव्हच्या साइनने आपण 4 तिथे लिहिलेला असता. काही एक्झाम्पल्स आपण इकडे दिलेले आहेत तर आपण या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण काय पाहूया की आपण कशा पद्धतीने त्याची व्हॅल्यूज काढू शकतो. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला 500. आपण सर्वात पहिले काय करूया जो तिथला पहिला फर्स्ट नॉन झिरो डिजिट आहे जो त्यातला फर्स्ट नॉन झिरो डिजिट आहे त्याला काय करायचं पहिले डिनोट करायचं आहे. त्यानंतर इंटू 10 इंटू 10 केलं तर इथे किती येत आहे 50 बट 50 आहे का ते नाही. आपण काय केलेलं आहे इथे 1 0 2 0 काय केलेलं आहे 1 0 आणि 2 काय केलं आपण 1 0 आणि 2 0 आपण पाहत आहे. म्हणजेच आपल्याला तिथे काय करावं लागेल त्यावरती 2 झिरोज आपल्याला तिथे काय आहे देताना पाहायला मिळणार. काय पाहायला मिळेल तिथे आपल्याला आपण काय केलं जो फर्स्ट नॉन झिरो डिजिट आपल्याला पाहायला मिळाला तो आपण इथे काय केला पहिले पुट केला. त्यानंतर इनटू 10 to the power 2 आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे काय पाहायला मिळतंय 45,000 आहे. म्हणजेच आपल्याला इथे परत काय करावं लागेल सर्वात पहिले आपण काय करूया इथे जे नॉन झिरो डिजिट आहे आपण इथे लिहून घेतले. त्यानंतर आपण काय केलं इथे मल्टिप्लिकेशनचं साइन दिलं. त्यानंतर आपण काय केलं इथे 10 म्हणजेच किती झालं इथे 450 450 होईल. बट आपल्याकडे इथे किती आहे 45,000 इथे आपण 45 लिहिलं इथे काय आहे 1 0 इथे 2 0 इथे 3 0 म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळेल इथे 10 to the power 3 आपल्याला इथे देताना पाहायला मिळणार आहे. त्याच प्रकारे आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे थर्ड पाहायला मिळत आहे काय पाहायला मिळत आहे 0.00076 म्हणजेच काय पाहायला मिळतं आपल्याला ज्या वेळेस आपण काय केलेलं आहे इथे 45 जो नॉन झिरो डिजिट नंबर आहे त्याच्यानंतर कुठलेही झिरो येत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेसिमल पॉइंट नाही आहे त्यावेळेस आपण काय करत आहे इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऍड करत आहे. त्याच प्रकारे इथे काय पाहायला मिळतं आपल्याला डेसिमल पॉइंट पाहायला मिळत आहे. डेसिमल पॉइंट पाहायला मिळत आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल इथे सर्वात पहिले आपण काय सांगितलं आहे 7.6 घेतलं आपण का बरं जो पहिला नॉन झिरो डिजिट आहे तिथून आपण स्टार्ट करणार आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे किती नंबर शिफ्ट केलेले आहे 1 2 3 4 म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल 10 to the power -4 मायनस का बरं घेतला आपण इथे बिकॉज आपण काय करत आहे डेसिमल पॉइंट आणि त्याला आपण या साईडला शिफ्ट करत आहे त्यामुळे आपल्याला इथे काय घेतलं आहे 10 to the power -4 आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथे पाहायला मिळतं आपल्याला 6 5 0 0 0 0 0 आता याला आपण हिरो बनवूया. कसं बनवायचं हिरो इथे काय पाहायला मिळेल आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे नॉन झिरो डिजिट लिहून घ्यायचे मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10. आता पाहूया किती झिरो आहे 1 2 3 4 5 6 7
मायनस येईल इथे की प्लस येईल, मायनस येईल की प्लस येईल, तर इथे काय पाहायला मिळेल आपल्याला प्लस येईल, कारण की त्याची व्हॅल्यू आपण इकडे कमी केलेली आहे, तर आपल्याला काय करावं लागेल इथे 10⁻⁷ इथे द्यावं लागेल. त्याच प्रकारे आपल्याला परत इथे काय करावं लागेल आपल्याला 8.4 इंटू 10⁻, किती येईल इथे काय 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजेच काय पाहायला मिळेल आपल्याला इथे 10⁻⁻8 बिकॉज वी शिफ्टेड द डेसिमल प्लेस टू दी 8th पोझिशन टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजेच इथे पण परत आपल्याला पाहायला मिळेल काय इथे 0. आपल्याला काय पाहायला मिळतं 7586. आपण याला काय करू शकतो आपण 7.58 आपण ठेवूया, 6 ला त्या व्हॅल्यू राहणार नाही. 6 ज्या वेळेस आपण इकडे ऍड करू तर इथे काय येऊन जाईल 9 येऊन जाईल, बट ते डझंट मॅटर. आपण सध्या काय पाहत आहे फक्त 10⁻⁴ च्या फॉर्म मध्ये कशा पद्धतीने आपण लिहू शकणार आहे त्या गोष्टी आपण आता सध्या पाहण्याचा प्रयत्न करत आहे. 7.58 इंटू 10⁻, किती आपण डेसिमल प्लेसेस शिफ्ट केलेले आहे काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, इथून आपण पाहत आहे काय पाहत आहे आपण इथे 7586, म्हणजेच 1 2 3 4 5 आपल्याला काय पाहायला मिळतं इथे पाहायला मिळत आहे. बट ज्यावेळेस आपण पाहतो इथे काय पाहायला मिळतं आपल्याला 7586, काय पाहायला मिळतंय 7586, म्हणजेच काय असेल तो जो डेसिमल प्लेस आहे आपल्याला इथून काउंट करावं लागेल, म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजेच -8 आपल्याला इथे काय पाहायला मिळेल. इथून नाही घेतला आपण बिकॉज याच्या पुढे पण काय आहे काही व्हॅल्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे ज्यावेळेस आपण पाहिलेलं तर इथे आपल्याला त्याच्यानंतर कुठल्या व्हॅल्यूज होत्या का नव्हत्या, म्हणून आपण काय केलं डायरेक्ट इथून चालू केलं आणि काउंटिंग स्टार्ट केलेली आहे. बट या केसमध्ये काय 7586 4 नंबर तिकडे आहे, हा सोडून द्यायचा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे 10⁻⁻8. तर सर्वांना लक्षात आलं असेल की सायंटिफिक नोटेशन आपण का बरं करतो. आता एवढी मोठी व्हॅल्यू आपण बोलू शकणार आहे का 0. सर ही व्हॅल्यू 0.000007586 आहे, तर हे कसं वाटेल ऐकायला. त्यापेक्षा आपण म्हणतोय 7.58 इंटू 10⁻⁻8 सिंपल होत आहे. त्यासाठीच आपण कशाचा उपयोग करतो सायंटिफिक नोटेशनचा आपण उपयोग करत असतो. सो नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे अॅक्युरेसी आणि प्रिसिजन. तर आता आपल्याला यामध्ये काय पाहायचं आहे अॅक्युरेसी अँड प्रिसिजन. सो बेसिकली व्हॉट इज प्रिसिजन. सर्वात पहिले आपण पाहूया इथे प्रिसिजन. इट रिफर्स फॉर द क्लोजनेस ऑफ सेट ऑफ व्हॅल्यूज ऑब्टेन्ड फ्रॉम आयडेंटिकल मेजरमेंट ऑफ क्वांटिटी. ठीक आहे, फक्त ऐकून घ्या, आपण या डायग्रामच्या सहाय्याने इझिली समजू शकणार. त्याचप्रकारे अॅक्युरेसी कशाला म्हणतो आपण, अॅक्युरेसी रिफर्स टू द क्लोजनेस मेजरमेंट टू द इट्स ग्रेट व्हॅल्यू. ग्रेट व्हॅल्यू म्हणजे काय, जी त्याची करेक्ट व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपास जी काही आपल्याला काय आहे पाहायला मिळेल व्हॅल्यूज, त्याला काय म्हणणार आहे आपण अॅक्युरेसी. प्रिसिजन म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी आपण काय करत आहे फक्त काय आहे टोले मारत आहे, त्याला काय म्हणणार आहे आपण प्रिसिजन. म्हणजेच काय अंदाज, आणि हे काय आहे अॅक्युरेसी म्हणजे काय मोस्ट अप्रोप्रिएट व्हॅल्यू ऑफ द करेक्ट नेचर. आता इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, आता इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, हा काय आहे डार्ट आहे. डार्ट आहे, एखाद्याचा राग आला की मस्त बसकी फोटो लावायचा आणि बस ठोकणे चालू. तर इथे काय पाहायला मिळतं आपल्याला डार्ट. आपण काय केलंय सर्कल्स घेतले होते, त्यानंतर आपण काय घेतले डार्ट आणि मारून आलं त्याच्या तोंडावर. हा काय डॉट आहे आठवा, ज्याच्यावरती राग असेल ना खूप त्याचा आठवा मस्तपैकी, आणि मारणं ठोकणं चालू. ठोकायचं आहे बट काय करेक्टली त्यालाच ठोकायचं आहे. ज्या वेळेस आपण काय करत आहे निशाणा लावत आहे आणि त्यालाच ठोकत आहे, त्यावेळेस काय पाहायला मिळेल आपल्याला तिथे हाय अॅक्युरेसी हाय प्रिसिजन. बिकॉज इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, हा काय आहे त्याचा चेहरा आणि त्याच वरती आपल्याला काय पाहायला मिळतंय आपण अंदाजही त्याच्यावर लावत आहे आणि आपण त्याला हिट सुद्धा करत आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण हाय अॅक्युरेसी आणि हाय प्रिसिजन. त्याच प्रकारे आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे, मारायचं आहे मला त्या व्यक्तीला, व्यक्तीच्या तोंडाला, बट मी मारून आलो दुसऱ्याला, म्हणजेच कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. तर त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल तिथे लो अॅक्युरेसी, मी पाहत दुसरीकडे आहे मारत दुसरीकडे आहे. इथे काय पाहायला मिळत आहे प्रिसिजन, अंदाजित टोला तिथेच मारत आहे. म्हणजे सपोज 4 लोक उभे आहे
मित्रानं म्हणतो काय सांगितलं की तिथे काय आहे, त्या पोरानं मला मारलं, त्यानं दाखवलं बोट दुसऱ्याकडे, सोबतेनं आपल्या मारलं, पकडलं काय आहे दुसऱ्याला, म्हणजे काय झालं तिथे कुकडा घोड झाला. सांगितलं कोणाला, मारलं कोणाला, किंवा त्याच प्रकारे सांगितलं कोणाला आणि बघितलं कोणाला, समजू शकतच. तर काय पाहायला मिळतं इथे आपल्याला, लो अॅक्युरेसी, त्याच प्रकारे काय पाहायला मिळतं, हाय प्रिसिजन. बाकीच्यांना तर तेच वाटलं की तो पोरगा आहे किंवा ते आहे, बट इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, लो अॅक्युरेसी पाहायला मिळत आहे आणि हाय प्रिसिजन पाहायला मिळत आहे, कारण की इथे एकाच जागी त्यांनी काय केलं, त्या एका व्यक्तीला हिट केलेलं आहे. इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, हाय अॅक्युरेसी, कारण की आपल्याला हाय अॅक्युरेसी का बरं, ज्या व्यक्तीला मारायचं त्याच्या आजूबाजूलाच काय आहे पाहायला मिळतं, सगळ्यांनी काय टोले मारलेले पाहायला मिळत आहे. बट प्रिसिजन आहे का, नाही, बिकॉज ते 4 वेगवेगळ्या 6 जण आहे आणि 6ही जण काय वेगवेगळ्या ठिकाणी मारताना पाहायला मिळत आहे. म्हणजेच हाय अॅक्युरेसी पाहायला मिळत आहे, कारण की हा काय त्याचा चेहरा आहे आणि त्या चेहऱ्यावरती ते काय जवळपास मारत आहेत, बट सगळे वेगवेगळ्या जागी विचित्रासारखे मारत आहेत. म्हणजेच काय आहे, घेऊन गेलोय आपण कोणाला तरी मारायला, बस दाखवायसाठी ते आले आणि इकडे तिकडे काय घुमवत आहे. त्याच प्रकारे आपल्याला इथे काय पाहायला मिळतं, लो अॅक्युरेसी आणि लो प्रिसिजन, म्हणजे काय ताळमेळच नाही, बस घेऊन चाललोय, मित्राची इच्छा, बस आता मित्रांना म्हटलं म्हणून चल रे बाबा, गेलो, काही घेणं नाही, तुला काय करायचं करत बस, काही घेणं नाही, प्रत्येक जण आपापल्या तालात इथे पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय पाहायला मिळेल, लो अॅक्युरेसी आणि काय लो प्रिसिजन, अंदाजही चुकीचा आणि चुकीचा व्यक्तीही, म्हणजे काही घेणं देणंच नाही. तर या गोष्टी आपल्याला काय अॅक्युरेसी आणि कशात पाहायला मिळतात, आपल्याला प्रिसिजन मध्ये काय पाहायला मिळतात. आता आपल्याला आजचा लास्ट टॉपिक पाहायचं, तो काय सिग्निफिकंट फिगर. काय पाहायचंय, सिग्निफिकंट फिगर. इथे आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली पाहायला मिळत आहे, कुठली आहे, 0.0050830. काय आहे सर हे, काय आहे, 0.0050830. हा माझा मोबाईल नंबर नाही. काय आहे मग हे, तर आपल्याला पाहायचं आहे आता की काय आहे. ज्या वेळेस सिग्निफिकंट फिगर आपण पाहतो, सिग्निफिकंट फिगर आपण कशासाठी काढत असतो, सिग्निफिकंट म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे काहीतरी व्हॅल्युएबल काहीतरी गोष्ट असेल. सिग्निफिकंट म्हटल्याबरोबर आपल्याला सगळ्यात पहिले काय पाहायला पाहिजे की काहीतरी व्हॅल्युएबल गोष्ट असेल. तर त्यासाठी म्हणजेच काय पाहायला मिळेल आपल्याला इथे काय आहे, जे काही व्हॅल्यूड नंबर्स और फिगर्स आपल्याला यामध्ये काय पाहायला मिळेल, काय पाहायला मिळेल, व्हॅल्यूड नंबर्स और फिगर्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. आता ते कसे पाहणार आहे, 2 केसेस पाहणार आहे आपण. एक इथे दिसत आहे आपल्याला डेसिमल पॉईंट, एक पाहायला मिळेल विदाउट डेसिमल पॉईंट. तर काय घेऊ आपण, पहिले काय करायचं, आपण इथे 0.0058365 आपण अशा प्रकारे काहीतरी नंबर घेतला आणि एक पाहताय आपण इथे 5863500000 या प्रकारचा आपण नंबर घेतलाय. व्यवस्थित लिहू थोडस, ठीक आहे. या पद्धतीने नंबर घेतलेला आहे. ही झाली फर्स्ट केस, ही झाली सेकंड केस. यामध्ये आणि यामध्ये आपल्याला डिफरन्स काय पाहायला मिळतोय, इथे काय पाहायला मिळतं आपल्याला डेसिमल पॉईंट आणि इथे काय पाहायला मिळतं आपल्याला कुठल्याही प्रकारचा डेसिमल पॉईंट पाहायला मिळत नाही. आता या प्रकारच्या व्हॅल्यू, एवढ्या मोठ्या व्हॅल्यू दिसत आहेत, आता यातलं महत्वाचं काय आहे, एवढे सगळे झिरो आहे सर, काय करू, त्यासाठीच आपल्याला सिग्निफिकंट फिगर पाहायचे आहे. आता सिग्निफिकंट फिगर ज्यावेळेस आपण पाहतो, सगळ्यात पहिले काय पाहावं लागेल आपल्याला, त्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे का. ज्या वेळेस आपल्याला पाहायला मिळेल की डेसिमल पॉईंट आहे, ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल डेसिमल पॉईंट आहे, जसं याच्यामध्ये पाहायला मिळत आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट साइडनी आपल्याला काय काउंटिंग स्टार्ट करायची आहे. काय पाहायचं आहे, लेफ्ट साइडनी काउंटिंग स्टार्ट करायची आहे. जर आपण लेफ्ट साइडनी काउंटिंग स्टार्ट करणार आहे, ज्यावेळेस आपण लेफ्ट साइडनी काउंटिंग स्टार्ट करत आहे आणि त्या साइडला आपल्याला कुठल्याही प्रकारचे झिरोज पाहायला मिळेल, त्यावेळेस या टाइपच्या झिरोजला आपण काय म्हणणार आहे, लीडिंग झिरोज. काय म्हणणार आहे आपण, या टाइपच्या झिरोजला आपण काय म्हणणार आहे, लीडिंग झिरोज. काय म्हणणार आहे आपण याला, लीडिंग झिरो. काय म्हणणार आहे आपण त्याला, लीडिंग झिरोज आपण यांना म्हणणार आहे. ज्या वेळेस आपण अशा प्रकारचे लीडिंग झिरोज आपल्याला पाहायला मिळतील, त्यावेळेस त्या लीडिंग झिरोजला आपण काउंट करत नाही. काय म्हणत आहे, ज्या वेळेस आपल्याला लीडिंग झिरोज आपल्याला पाहायला मिळेल, तर त्यावेळेस आपण त्या लीडिंग झिरोजला काय आहे, काउंट करत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल,
फर्स्ट नॉन झिरो डिजिट पासून आपल्याला काउंटिंग स्टार्ट करावं लागेल. फर्स्ट नॉन झिरो डिजिट पासून आपल्याला काउंटिंग स्टार्ट करावं लागेल. म्हणजेच काय, 1 2 3 4 आणि 5 व्हॅल्यूज आपल्याला इथे काय पाहायला मिळत. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, 5 सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला इथे काय आहे पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, 5 सिग्निफिकंट फिगर पाहायला मिळत आहे. कसे पाहायला मिळते, आपण काय म्हटलंय, ज्या वेळेस डेसिमल पॉइंट असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, लेफ्ट हँड साइडनी, या साइडनी पाहत असताना लेफ्ट हँड साइडनी काय करायचं आहे, काउंटिंग स्टार्ट करायची आहे. बट जर सुरुवात करत असतानाच आपल्याला कुठल्याही प्रकारचे झिरोज पाहायला मिळतील त्यावेळेस ते झिरोज काउंट करायचे नाही. त्यावेळेस ते झिरोज काउंट करायचे नाही. त्याला काय म्हणतो आपण, लिडिंग झिरोज शुड नॉट बी काउंटेड. लिडिंग झिरोज शुड नॉट बी काउंटेड. त्याच प्रकारे आपल्याला काय पाहायला मिळत आहे, इथे सेकंड केस पाहायला मिळत आहे. लिडिंग झिरोज काय करायचे, काउंट नाही करायचे. त्यानंतर पाहायचं आहे फर्स्ट नॉन झिरो डिजिट जो आहे तिथून आपल्याला काउंटिंग स्टार्ट करायचे. ज्या प्रकारे आपण काय केलं इथे, हा 5 आहे, 1 2 3 4 5. त्याच्यानंतर काही आहे का, नाही. म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळतं इथे, 5 सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे. 5 सिग्निफिकंट फिगर्स यामध्ये पाहायला मिळतात. त्याच प्रकारे सेकंड केस, यामध्ये डेसिमल पॉइंट पाहताय का, नाही. डेसिमल पॉइंट दिसत आहे, नाही. दिसत आहे का, नाही दिसत आहे. मग डेसिमल पॉइंट दिसत नाहीये तर आपल्याला काय आहे, परत आपल्याला जावं लागेल, पाहावं लागेल की आपल्याला काउंटिंग कुठून स्टार्ट करावं लागेल. ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचं काय आहे डेसिमल पॉइंट दिलेला नसेल त्यावेळेस राईट हँड साइडनी काउंटिंग स्टार्ट करायची. हा माझा उजवा हात आहे, राईट हँड साइडनी मी इथून काउंटिंग स्टार्ट करणार. काउंटिंग स्टार्ट करत असताना काउंटिंग स्टार्ट करायला गेलो, मग मला दिसला हा मोठा झिरो, मग मला दिसला इथे हा मोठा झिरो. सर आता काय करायचं, तर काय करायचं, परत ज्या वेळेस आपल्याला काउंटिंग स्टार्ट करत असताना या साइडला हे झिरोज पाहायला मिळतील त्यावेळेस या झिरोजला आपण काय म्हणणार आहे, ट्रेलिंग झिरोज. काय म्हणणार आहे आपण त्याला, ट्रेलिंग झिरोज म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण त्याला, ट्रेलिंग झिरोज. आणि ज्या वेळेस आपण ज्याही साइडनी काउंटिंग स्टार्ट करणार आहे तिकडून जर आपल्याला सुरुवातीला कुठलेही झिरोज पाहायला मिळतील, कुठलेही झिरोज पाहायला मिळतील तर ते झिरोज आपण काउंट करणार नाही आहे. मग काय करावं लागेल, परत सेम मेथड, जिथून नॉन झिरो डिजिट दिसत आहे तिथून आपल्याला काय करावं लागेल, काउंटिंग स्टार्ट करावं लागेल. काय करावं लागेल, काउंटिंग स्टार्ट करावं लागेल. इथपर्यंत समजलंय. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इथे 1 2 3 4 आणि 5. म्हणजे आपल्याला इथे सुद्धा काय पाहायला मिळत आहे, 5 सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळत आहे, येथे पण काय पाहायला मिळत आपल्याला, 5 सिग्निफिकंट फिगर्स पाहायला मिळत आहे. तर याचे काही आपण रूल्स पाहून घेऊया. सर्वात पहिले आपल्याला त्याच्यामध्ये रूल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सर्वात पहिले काय पाहायला मिळेल आपल्याला, सगळ्यात पहिले त्यामध्ये ऑल नॉन झिरो डिजिट्स, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट फिगर्स, आर सिग्निफिकंट फिगर्स. त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या काय पाहायला मिळेल, इथे आपल्याला झिरोज बिटवीन एनी टू नॉन झिरो, zeros between any two non-zero digits are also a significant figures. Significant figures. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला काय आहे काउंटिंग स्टार्ट करणार आहे त्यावेळेस ज्याही साइडने आपल्याला झिरोज पाहायला मिळेल ते झिरोज आपल्याला काउंट करायचे नाहीये. The zeros
which are trailing zeros and leading zeros are not considered insignificant figures. Insignificant figures. सो या प्रकारे या तीनच रूलने आपण काय फाइंड आउट करू शकतो. बाकी पण रूल्स आहेत देता आपल्याला बरेच पाहायला मिळतील, पण या तीन रूल नुसारही आपण काय आहे डिफाईन करू शकतो. सो या प्रकारे आज आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्क साठी देऊन देतो. यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की किती किती नंबरचे काय आहे आपल्याला काय फाइंड सिग्निफिकंट फिगर्स of the following. ठीक आहे, तर काय काय घ्यायचं आता सगळ्यात पहिले पाहू आपण 0.000860024. त्याच प्रकारे सेकंड 8.62145. त्याच प्रकारे थर्ड 0.08213400. त्याच प्रकारे 4 0.00802410200. सो या प्रकारचे चारही तुम्हाला काय हे काय करायचे तुम्हाला होमवर्क मधून करून आणायचे आहे. तर आजचं आपल्याला सगळं काही समजलं असेलच अशी आशा करतो, आणि आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करतो. काही कारणास्तव काही दिवस मी लेक्चर घेऊ शकलो नाही, त्यासाठी खरोखर मला खूप काय म्हणू शकतो आपण आता माफी मागतो. बट नक्कीच आता इथून पुढे मी कंटिन्यू मध्ये व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लगेच घेऊन येणार आहे, कारण लवकरच आता आपल्याला पाहायला मिळतील 11वीचा सिलेबस आपण कम्प्लीट लवकर करत जाणार आहोत. आता आपल्याला थर्ड जो पार्ट आहे त्या थर्ड पार्ट मध्ये आपल्याला पाहायचे आहेत केमिकल कॉम्बिनेशन्स, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पाहायचे आहेत. तेवढंच पार्ट आपण कव्हर करू त्यामध्ये आणि पुढे आपण सगळ्या गोष्टी पाहू. तर आजच्या केसमध्ये आपण काय काय पाहिलं आपण एकदा रिवाइज करूया सगळं काही. तर सर्वात पहिलं आपण काय पाहिलं इथे मेजरमेंट पाहिलं. ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे दोन क्वांटिटीजला काय करतो कम्पेअर करतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण मेजरमेंट घेत असतो. मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची गरज पडते, एक न्यूमरिकल व्हॅल्यू प्लस युनिट. युनिट आपण काय म्हणतो रेफरन्स म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला मोजण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. त्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळाले फंडामेंटल युनिट्स. इथे काय पाहायला मिळाले आपल्याला फंडामेंटल युनिट्स आपल्याला पाहायला मिळाले. फंडामेंटल क्वांटिटीज और फंडामेंटल युनिट्स आपल्याला इथे पाहायला मिळाले. फंडामेंटल युनिट्स आपल्याला पाहायला मिळाले. 7 फंडामेंटल युनिट्स आपल्याला पाहायला मिळाले. लेंथ, मास, टाइम, करंट, टेम्परेचर, अमाउंट आणि काय ल्युमिनस इंटेन्सिटी. आपण याचे काही युनिट पाहिले कशाने डिनोट केले जातात एम, केजी, सेकंड, एम्पियर, केल्विन, मोल, कॅन्डेला या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर नेक्स्ट आपण त्यामध्ये पाहिलं होतं डिराइव्हड युनिट्स. ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचे दोन फंडामेंटल युनिट्स पासून कुठली गोष्ट डिराइव्ह केल्या जाईल, युनिट्स डिराइव्ह केल्या जाईल त्याला काय म्हणणार आहे आपण डिराइव्हड युनिट्स. त्यानंतर नेक्स्ट आपण त्यामध्ये पाहिलं होतं हे काही आपण त्याचे फॉर्म्युलेस पाहिले होते आणि त्याला आपण काय केलं होतं डिराइव्ह केलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आपण त्यामध्ये काय पाहिले सायंटिफिक नोटेशन. सो सायंटिफिक नोटेशन आपण कशासाठी यूज करतो, सायंटिफिक नोटेशन्स आर यूज टू एक्सप्रेस द नंबर विथ इज. त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पण पाहिले. त्यानंतर आपण काय पाहिले हे काही एक्झाम्पल्स घेतले कशा पद्धतीने आपण सायंटिफिक नोटेशन्स काढू शकतो. त्याच प्रकारे आपण पाहिलं प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजेच काय अंदाजित एका गोष्टीवर आपण कंटिन्युअसली काय आहे त्याला काय हॅम्पर करणे, त्याला काय म्हणणार आहे आपण काय म्हणणार आहे आपण त्याला प्रिसिजन म्हणणार आहे. अॅक्युरेसी म्हणजे काय तुमचा नेमही तोच आहे आणि त्याच्यावरच तुम्ही काय करता हिट करत आहे, तर त्याला काय म्हणणार आहे आपण अॅक्युरेसी म्हणणार आहे. त्याच प्रकारे नेक्स्ट आपण पाहिलं होतं सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर पाहत असताना दोन गोष्टी आपण पहिले पाहिल्या. एक
सगळ्यात पहिले पाहावं लागेल आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे, कुठल्याही प्रकारचे काय आहेत डेसिमल पॉइंट आहे का. डेसिमल पॉइंट असेल तर काय करणार आहे आपण, लेफ्ट हँड साइडनी स्टार्ट करणार आहोत. लेफ्ट हँड साइडनी काउंटिंग स्टार्ट करू. लेफ्ट हँड साइडनी स्टार्ट करत असताना जर झिरोज आले त्या झिरोजला आपण म्हणतो लिडिंग झिरोज. लिडिंग झिरोज म्हणत असताना ज्यावेळेस लिडिंग झिरोज आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळेल त्यावेळेस आपल्याला काय पाहावं लागेल, फर्स्ट नॉन झिरो डिजिट त्यातला शोधावा लागेल. फर्स्ट नॉन झिरो डिजिट शोधावं लागेल. फर्स्ट नॉन झिरो डिजिट पासून आपण काउंटिंग स्टार्ट करणार आहे, म्हणजे 1 2 3 4 5. या नॉन झिरो डिजिटच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा झिरो आला तरी आपण त्याला काय कन्सिडर करणार आहे, सिग्निफिकंट फिगर. बट तेच ज्या वेळेस डेसिमल पॉइंट त्यामध्ये अवेलेबल नसेल त्यावेळेस आपण राईट हँड साइडनी काय करणार आहे, त्याला काउंटिंग स्टार्ट करणार आहे. राईट हँड साइडने काउंटिंग स्टार्ट करत असताना जर झिरोज पाहायला मिळेल त्याला काय म्हणतो आपण, ट्रेलिंग झिरोज. ट्रेलिंग झिरोज आपण ज्यावेळेस पाहतो त्या ट्रेलिंग झिरोजला सुद्धा काय मोजायचं नाही आहे. त्यानंतर फर्स्ट नॉन झिरो डिजिट पाहायचा, काउंटिंग स्टार्ट करायची आणि आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स पाहायला मिळतील. या पद्धतीने आपल्याला काय पाहायला मिळतात, सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर आपण होमवर्क दिलं. या पद्धतीने आपण आज पार्ट 2 मध्ये या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. होपफुली तुम्हाला सर्व काही समजत असेल. सोप्या साध्या भाषेमध्ये जेवढं केमिस्ट्री आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे त्याच प्रकारे फिजिक्स आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच प्रकारे बाकीही सब्जेक्ट्स आम्ही लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. काही कारणास्तव खरोखर मी येऊ शकलो नाही, रेग्युलर लेक्चर्स घेऊ शकलो नाही, त्यासाठी खरोखर मनापासून माफी. परंतु आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन बनून राहील की आम्ही काहीतरी चांगलं तुम्हाला देत आहोत. त्याच पद्धतीने तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर कुठले डाऊट्स असतील तर त्याची व्हॉट्सअपची काय आहे चॅनलची लिंक तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला शेअर केल्या जाईल याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तरीही त्याच प्रकारे आपल्या चॅनलचं नाव काय आहे, द कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. काय आहे, कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. त्याच प्रकारे माझं नाव आहे नंदकिशोर ठाकरे आणि आता मी या सोबत तुमची विदा घेतो. लवकरच लगेच पुढचाही व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू मध्ये घेऊन येणार आहे, तर लगेच लवकर आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि नेहमी आम्हाला आठवत राहा. तर चला, धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.